मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कसं मिळालं? तर आपण जाणून घेऊया. बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक या साप्ताहिकाचे संपादक होते. या मार्मिकमध्ये फटकारे, वाचा आणि थंड बसा हे सदर चालवायचे. त्यामधून मराठी माणसाच्या अस्मितेला हात घालायचे आणि मराठी मनाला चेतवण्यासाठी डरकाळी फोडणारा वाघ हे चिन्हही छापायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी शब्दातून आणि व्यंगचित्रातून मराठी जनतेचा आवाज जागा केला. जेव्हा शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीत उतरली तेव्हा त्यांच्याकडं धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं. त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून किंवा इतर मिळेल त्या चिन्हाखाली शिवसैनिक निवडणुका लढले होते. जेव्हा 1985 मध्ये शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलं. परंतु शिवसेनेने डरकाळी फोडणारा वाघ अशी चिन्हाची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामाच्या शौर्याचं प्रतीक मानलं जातं. हे हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचं प्रतीक म्हणून वेगाने पुढे आलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे चिन्ह महाराष्ट्रात लोकप्रिय झालं. ते केवळ चिन्ह नव्हतं तर शिवसेनेच्या संघर्षाची ओळख बनलं होतं. सध्या सत्तेचा खेळ जरी सुरू असला तरी शिवसेना मात्र अजूनही लाखोंच्या हृदयात पेटती मशाल आहे.